प्रत्येकाला वाटतं जर दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जर नोंदणीकृत एखादं बक्षीसपत्र नोंदविलं गेलं तर ते कोणीच रद्द करू शकत नाही। मात्र हे असं नाही। जर नैसर्गिक प्रेम आणि वात्सल्याच्या भावनेने आपल्या आई वडील आजोबांनी जर आपल्या नातवाला मुलाला मुलीला अथवा मृत मुलाच्या पत्नीला म्हणजेच सुनेला जर बक्षीसपत्र करून दिला असेल तर हे बक्षीसपत्र लिहून देणार हे जर त्यांचा सांभाळ होत नसेल, त्यांची सर्व देखभाल सेवा शुश्रूषा औषध पाणी जर होत नसेल तर ते रद्द करू शकतात। नांदेड येथील किनवट येथे अशीच एक घटना घडली। किनवट येथील उपविभागीय अधिकारी झेनित चंद्रा यांचे समोर एका वृद्ध महिलेचा अर्ज आला। सदरच्या वृद्ध महिलेने आपली असणारी शेतजमीन आपल्या मुलींच्या नावे विनामोबदला बक्षीसपत्राने दिली, कारण तिच्या वृद्धापकाळामध्ये या मुली तिचा आधार बनणार होत्या आणि मग पुन्हा तिच्या वृद्धापकाळामध्ये त्या वृद्ध महिलेकडे कोणीच लक्ष देईना। त्यामुळे ह्या वृद्ध आजीने आपला अर्ज उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला। उपविभागीय अधिकारी यांनी रजिस्टर्ड केलेले बक्षीसपत्र हे रद्द केले। त्यामुळे आपणास आपले आई वडील आजोबा यांनी करून दिलेले बक्षीसपत्र जर कायमस्वरूपी तसेच राहायचे असेल, ते व्हॅलिड राहायचे असेल, रद्द व्हायचे नसतील तर ते आपल्याच हातात आहे। त्यामुळे आपल्या आई वडील आपले आजोबा यांचे आधार बना, म्हणजे बक्षीसपत्र रद्द होणार नाही। नमस्कार।